जालन्याच्या जामवाडीत लागले मनोज जरांगे यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर। मनोज जरांगे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनरची जिल्हाभरात जोरदार चर्चा। आज मनोज जरांगे यांचा 42वा वाढदिवस होतोय साजरा। जालन्याच्या जामवाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले। आज मनोज जरांगे यांचा 42वा वाढदिवस मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतोय। ठिकठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबवून मराठा समाज मनोज जरांगे यांचा वाढदिवस साजरा करत आहे। त्याच पार्श्वभूमीवर जालन्यातील जामवाडी येथील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावले। त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। जामवाडीत लागलेल्या या बॅनरची आता जिल्ह्यावर जोरदार चर्चा होतीये। बॅनर लावण्याचा उद्देश काय? आमचा बॅनर लावण्याचा उद्देश आहे की आमचा मराठ्याचा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील हे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश आहे। आणि मराठ्यांना आरक्षण देणे फक्त जरांगे पाटीलच देऊ शकतात, कारण सरकारने पाहिलं की विरोधी पक्षनेतेसुद्धा त्याच्यावर कुठली भूमिका घेत नाही आणि सरकारसुद्धा कुठली भूमिका त्याच्यावर घेत नाही। अशा प्रकारचं षडयंत्र सरकारनं रचलं असून आरक्षणाबाबत ठोस भूमिका कुणीच घेत नाही। तर म्हणून आम्हाला आमचा नेता जरांगे पाटील हेच मराठ्यांना आरक्षण देण्यास समर्थ राहतील आणि तेच आम्हाला आरक्षण देतील। आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या सर्व मराठा समाज पाठीशी असून ते आमचे भावी मुख्यमंत्री राहतील असं मी या प्रसंगी सांगतो। का नाव आपलं? कौतिकराव भिकाजी जंगा, गाव जामवाडी, आदर्श शिक्षक रंगनाथराव पाटील विद्यालय जामवाडी। उद्देश तुमचा बॅनर लावण्याचा? बॅनर यासाठी लावलेला आम्ही की माननीय मनोज दादा जे आहेत हे आम्हाला आरक्षण मिळवून देणार आहे। आमचं हक्काचं जे आरक्षण आहे, जे मागच्या 25 वर्षामध्ये इतरांना दिलं गेलेलं आहे, ते आम्हाला हक्काचं आरक्षण OBC मधूनच मिळालं पाहिजे, हा आमचा खास मागणी आहे। का नाव आपलं? माझं बापूसाहेब शिंदे, जामवाडी। तुमचा बॅनर लावण्याचा? आमचं काय आरक्षण भेटायला पाहिजे आम्हाला, काही पिढ्यापासून आरक्षण नाही। आरक्षण करून मेले लोक, काहीला नोकऱ्या नाही, आत्महत्या केल्या काही ना। त्याच्यामुळं आम्हाला वाटतं का आता मुख्यमंत्री मनोज जरांगे दादा व्हायलाच पाहिजे। का नाव आपलं? प्रकाश वाडेकर। आमचा एकच उद्देश आहे की मराठाला OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे। प्रत्येक सरकार, कोणतं बी सरकार असो, काँग्रेसचं असो या भाजपचं असो का शिंदे सरकार असो, हे फक्त चॉकलेट दाखवले आम्हाला। आणि आमचे बरेचसे मुलं आत्महत्या करून नेलेले आहेत। त्यामुळं आजचा दिवस म्हणजे याला आरक्षण मनोज दादा देऊ शकते आणि त्यांच्या वाढदिवसानं आम्ही हे करीत आहे। का नाव आपलं? चंद्रभान विक्रम वाडेकर।